नमस्कार. आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. वडिलोपार्जित असलेली अनेक वर्षापासूनची परंपरा जपत तापडिया परिवाराने घरी गुढी उभी करून विधिवत पूजन केले. आज गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा असून वसंत ऋतूच्या स्वागताचा सण आहे. या दिवशी घरोघरी गुढी, बांबूवर रेशमी वस्त्र, कडुलिंब, फुलाचा हार व तांब्या उभारून विजय, आनंद आणि समृद्धी साजरी केली जाते. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी हा एक, तसेच श्रीरामाचा अयोध्या विजय किंवा शालिवाहन राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला, त्या आनंदात प्रजेने गुढ्या उभारल्या असे मानले जाते. शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळविण्यासाठी मातीच्या सैनिकांमध्ये प्राण ओतून लढा दिला, त्याचे हे प्रतीक आहे. बांबूंच्या काठीवर स्वच्छ धुवून त्यावर कडुलिंबाची पाने, फुलाचा हार, साखरेच्या गाठीचा हार व तांब्या उलटा कलश ठेवून ही गुढी उभारली जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन व्यवसाय, घर, गाडी खरेदी किंवा शुभ कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने पुरणपोळी आणि कडुलिंबाच्या पानाचा प्रसाद, कडुलिंबाचे पाने, गूळ, जिरे, ओवा एकत्र करून तयार केला जातो, जो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. आज प्रतिपदेपासून मराठी नवसंवत्सर सुरू होते आणि पंचांग पूजा करून वर्षभराचे फळ वाचले जाते. गुढी ही घरातील शुभता आणि आरोग्याचे प्रतीक आहे. कडुलिंब आरोग्यवर्धक आहे, तर गुढीवर उलटा तांब्या ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशी मान्यता आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूजा करून उभारलेली गुढी त्याच दिवशी सूर्यास्ताच्या आधी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत उतरवली जाते. गुढी उतरवताना तिची पूजा करून नैवेद्य दाखवला जाते असे नमूद केले आहे. रत्नापूर न्यूज, लातूर.